नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर. सलग दुसऱ्या दिवशी अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर संयुक्त हल्ले सुरू ठेवले असून मध्य पूर्वेत तणावाची परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ले करण्यात आले. संरक्षण दलांनी इराणमधील 30हून अधिक लष्करी ठिकाणांना लक्ष्य केल्याची माहिती आहे. गेल्या 24 तासात 1200हून अधिक हल्ले झाल्याची माहिती मिळत असून तेहरानमध्ये सर्वाधिक नुकसान झालं आहे. या कारवाईत आतापर्यंत 216 जणांचा मृत्यू झाला असून 747 जण जखमी झाले आहेत. प्रत्युत्तरादाखल झालेल्या संघर्षात अमेरिकेचे 3 सैनिक मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. पुढील काळात हल्ले अधिक तीव्र करण्याचा इशारा इस्रायलने दिला आहे. सरकारी इमारती, लष्करी तळ आणि गुप्तचर विभागांचे कार्यालय लक्ष्य करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. राजधानीतील अनेक रस्ते बंद करण्यात आले असून लष्करी हालचालींमध्ये मोठी वाढ झाली आहे. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतेच्या विस्तारावरून दोन्ही देशांमध्ये आधीपासूनच तणाव होता. वारंवार इशारे देऊनही इराणने आपला कार्यक्रम सुरू ठेवल्याचा आरोप करत इस्रायल आणि अमेरिकेनं ही कारवाई केल्याचं मानलं जात आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराण हा प्रमुख तेल उत्पादक देश असल्यानं संघर्ष वाढल्यास कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था, शेअर बाजार तसेच सोने चांदीच्या दरांवरही परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत तातडीने युद्धबंदीची गरज अधोरेखित केली. त्यांनी सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचं महत्त्व स्पष्ट केलं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत मोदी यांनी भारताने हिंसाचार त्वरित थांबवून शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केल्याचं नमूद केलं. दरम्यान पंतप्रधान मोदींनी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी संवाद साधला. त्यांनी युएईवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आणि जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल शोक व्यक्त केला. कठीण काळात भारत युएसोबत ठामपणे उभा असल्याचं सांगत तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षतेची काळजी घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले. मध्य पूर्वेतील परिस्थिती अमेरिका आणि इस्रायलने इराणला लक्ष्य केल्याच्या घटनांनंतर अधिकच गंभीर बनली आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. आशियाई बाजार उघडतात ब्रेंट क्रूड $82 पर्यंत पोहोचला, तर अमेरिकन क्रूड आणि WTI मध्येही 8 ते 12% वाढ झाली. हुमुर्ज समुद्र धुनीतील संभाव्य अडथळ्यांमुळे तेलाच्या पुरवठ्यावर चिंता वाढली आहे, कारण हा मार्ग जगातील 5व्या भागाच्या तेल वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. तज्ज्ञांच्या मते ब्रेंट क्रूडच्या किमतीत वाढ झाल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर दबाव येऊ शकतो. सरकार उत्पादन शुल्क कपात किंवा तेल कंपन्यांच्या नफ्यावर मर्यादा लावून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा विचार करत आहे. मध्य पूर्वेतील सध्या असलेल्या युद्ध परिस्थितीत अमेरिका आणि इस्रायल इराणवर सलग हवाई हल्ले करत आहे, तर इराणने प्रत्युत्तरात इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. 1 मार्च रोजी इराणचे सर्वोच्च नेते खामोनी यांचं निधन झाल्याची माहिती आली. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इराणी ड्रोन कोसळल्याने 4 जण जखमी झाले, तर अबुधाबीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बुर्ज खलिफाजवळ स्फोट झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. भारतीय नागरिक दुबईमध्ये अडकले असून PV सिंधू आणि अभिनेत्री सोनल चव्हाण यांनी मदत मागितली आहे. युद्धामुळे एअर इंडियाने 50 आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली, तर इंडिगोने काही निवडक उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. मध्य पूर्वेतील हवाई निर्बंधामुळे भारतावरही विमानसेवा प्रभावित झाली आहे. 28 जानेवारी रोजी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. अपघातानंतर एका महिन्याने विमान अपघात चौकशी प्राधिकरणाकडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. अहवालानुसार संबंधित विमान सुरुवातीला झाडावर आदळलं आणि त्यानंतर जमिनीवर कोसळलं. अपघाताच्या वेळी बारामती विमानतळावर सुमारे 3000 मीटर दृश्यमानता होती, अशी नोंद करण्यात आली आहे. तसेच उड्डाणापूर्वी पायलटने मद्यपान केलं नव्हतं, असंही अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये VSRचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. माझ्या वडिलांना आपण गमावले, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSRचे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही, हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे, असं जय पवार यांनी म्हटलं आहे.
तसेच त्यांनी DGCA कडे तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VCRची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ही एका मुलाची आर्ताक आहे. माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असे भावनिक आवाहन जय पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये केलं आहे. दरम्यान या प्रकरणात पुढील चौकशी सुरू असून अधिकृत अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे. अकोला शहरातील मोठी उमरी परिसरात राहुल कराळ यांच्या वाहनावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. कराळ शिवसेना उभाटा गटाचे शहर प्रमुख आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कराळ आपल्या घराजवळ बुलेरो वाहनात बसले असताना 3 अज्ञातांकडून हातात तलवार आणि लोखंडी पाईप घेऊन वाहनावर हल्ला चढवला. वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांकडून फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी 12 तासात आरोपींना अटक करण्याची मागणी करत इशारा दिला आहे. कराळ यांनी हल्लेखोरांचा आपल्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा कट असल्याचा आरोप केला असून पोलीस उशिरा आल्याचा दावा केला आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये भारताने दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संजू सॅमसन याच्या तुफानी आणि नाबाद खेळीच्या जोरावर टीम इंडियाने सुपर 8 फेरीतील निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिजवर 5 विकेट्सने विजय मिळवला. कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन मैदानावर झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 4 विकेट गमावून 195 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 19.2 षटकात 5 विकेट्स गमावून 199 धावा करत ऐतिहासिक विजय नोंदवला. संजू सॅमसनने 50 चेंडूत नाबाद 97 धावांची विस्फोटक खेळी करत 12 चौकारांनी 4 षटकारांची आतिषबाजी केली. T20 विश्वचषकाच्या इतिहासातील भारताचा हा सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग ठरला. सामन्यानंतर सामनावीर पुरस्कार स्वीकारताना सॅमसन भावुक झाला. देशासाठी खेळण्याचं स्वप्न मी लहानपणापासून पाहिलं होतं. माझा प्रवास चढ उतारांनी भरलेला होता. अनेकदा स्वतःवर शंका घेतली पण विश्वास कायम ठेवला. आजचा दिवस माझ्यासाठी संपूर्ण जगासारखा आहे अशा भावना त्याने व्यक्त केल्या. या विजयासह भारत सुपर 8 मधील दुसरा आणि एकूण 6वा विजय नोंदवत उपांत्य फेरीत पोहोचणारा 4था संघ ठरला. तर पराभवानंतर वेस्ट इंडिजनं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.